मग तक्रार दाखल झाली नाही आपणच सांगितले, मग तक्रार दाखल का करून घेतली नाही ते तुम्ही कुणाला विचारलं पाहिजे. तक्रार दाखल करून देणार मी नाही, तक्रार करून एस.पी. साहेबांना विचार का करून घेतली नाही. आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्या महिलेची तक्रार दाखल करून घ्या ना. खरं आहे तर नाही तर त्यांना काय तपास करून करतील दाखल. माझा पोलीस यंत्रणेवर पूर्ण भरोसा आहे, शासनावर सुद्धा आहे. या प्रकरणात शासनावर सुद्धा माझा भरोसा आहे. शासनसुद्धा खऱ्याचीच बाजू घेत आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्हीही जिम्मेदारीनं सांगतोय, पर्टिक्युलरली सांगतो, दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री तेच असल्यामुळं, आणि एवढंच नाही तर या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, त्यांची सगळे DYSP, SIT सगळ्यावर माझा भरोसा आहे आणि आमच्या पक्षाचा सुद्धा प्रचंड भरोसा यांच्यावर या माझ्या प्रकरणात. त्याच्यामुळे मला काही कुठं काही वाटत नाही. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याची भेट घेणं हे रेल्वेचंच काम होतं. मला खरं खरं सांगायचं मुख्यमंत्र्यांनीच उलट मला सांगितलं काय बोलायचं ती, पण मला या प्रकरणात फक्त रेल्वे आणि आणखी एक प्रोजेक्ट आहे माझ्या जिल्ह्यासाठी. मला पाणी एक आणायचं आहे. माझं खूप अपेक्षा वेगळं आहे. तो मला 7 कर्मधर्म संविधान नसतं की एखादा वनवासात पडलेलं, तसं मी विरोधी पक्षात वनवासात असू देत, मला काय नाही. पण माझं तेवढी चांगली माझी धमक आहे, तेवढी विनंती करायची. 100% काहीतरी मला मिळायचं. माझे 2 प्रोजेक्ट मला करायचे, धाराशिव संभाजीनगर आणि दुसरा पाणी बीड जिल्ह्याला. हे 2 गोष्टी आणण्यासाठी मी धडपडतोय आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत. या आपल्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री असल्यामुळे त्या पण आहेत, शिंदेसाहेब पण पॉझिटिव्ह आहेत. माझ्या या प्रपोजलला तिन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्रातले पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे माझा पक्ष माझ्या मागे ठाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी हे बघा, तुम्ही मला बोलायचा अधिकार कुठे आहे? माझं विचारणार राहा. तुम्ही माझ्या पक्षाचे विचारा, मी त्याचं उत्तर देईल. मी दुसऱ्याच्या पक्षावर कशाला, कुणाच्या घरातले किती माणसं जमलेत, किती पाहुणे आलेत, मला हात जोडून विनंती, मला त्यांच्यावर बोलायचा अधिकार नाही. मी बोलणार नाही, मला माफ करा. माझं विचारा तुम्ही काही विचारू. ऐका ना, तुम्ही सुद्धा बोलताना खंत बोलून दाखवली की मी विरोधी पक्षात आहे, विरोधी पक्षात आहे, खंत बोलून. ऐका ना, तुम्ही जे जोडून प्रश्न विचारता त्याचे सांगतो. ऑपरेशन तुतारी हा जो विषय आहे, तुमचा जी बोलाचा भात, बोलाची कडी कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला तसं वाटतं तसे कधी होणार नाही. 8चे 8 खासदार एक जीव आणि एक संघ आहेत आणि आमच्या नेत्या सुप्रियाता आहेत. ह्याच्यात बदल होणार नाही. नाही 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 झाला तर बीड जिल्ह्याचा खासदार लबाड बोलतोय असं समजा. तुम्हाला एकच सांगल की बीड जिल्ह्याचा खासदार खरं बोलतोय, पक्ष आमचा खरा आहे आणि आम्ही 8चे 8 खासदार एक आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.